पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी नेमक्या आहेत तरी कोण? सोफिया कुरेशी यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथे झाला. सोफिया यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते, तर त्यांच्या वडिलांनी देखील काही वर्ष भारतीय सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणून काम केलं. वडोदऱ्यातल्याच महाराजा सयाजीराव विद्यालयातून सोफिया यांनी 1997 मध्ये बायोकेमिस्ट्री या विषयात उच्च शिक्षण घेतलं. 1999 मध्ये यांची भारतीय सैन्य दलात एंट्री झाली. त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मधून प्रशिक्षण घेतलं. यानंतर सोफिया यांची सैन्यात लेफ्टनंट म्हणून नेमणूक झाली. सोफिया यांचे पती मेजर ताजुद्दीन कुरेशी हे सुद्धा भारतीय सैन्यात यांत्रिकी पायदळात अधिकारी आहेत. या दाम्पत्यानं आपलं जगणं देशाच्या सेवेसाठी दिलंय. 2016 मध्ये कर्नल सोफिया यांनी एक्सरसाइज फोर्स 18 या बहुराष्ट्रीय सैन्य सरावात भारतीय पथकाचं नेतृत्व करणाऱ्या पहिला महिला अधिकारी ठरल्या. या सरावात दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रसंघ समूहातील 18 देश सहभागी झाले होते. कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाने जागतिक पातळीवर आपली कौशल्य दाखवून दिली. त्यांच्या विभागाकडून जाहीर केल्या गेलेल्या माहितीनुसार सोफिया यांनी मैदानात योद्ध्याची भूमिका तर बजावलीच, याशिवाय आंतरराष्ट्रीय शांतता अभियानातही महत्त्वाचं योगदान दिलं. संयुक्त राष्ट्राच्या शांतता अभियानांतर्गत त्यांना 6 वर्षांसाठी कांगो देशांमध्ये तैनात करण्यात आलं. तिथे शांतता प्रस्थापित करणं आणि मानवाधिकाराच्या अनुषंगानं मदत मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाचं काम केलं. ऑपरेशन सिंदूर संदर्भात देशाला हिंदीत माहिती देण्याची संपूर्ण जबाबदारी कर्नल सोफिया कुरेशी पार पाडत आहेत. अशा या कर्नल सोफिया कुरेशी यांना आमचा सल्यूट. संपूर्ण देशाला तुमचा खूप खूप अभिमान आहे. आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त भारतीयांना नक्की शेअर करा. जय हिंद, जय भारत.